प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, अखेर बच्चू कडू चर्चेसाठी तयार झालेले आहेत. ते आज मुंबईमध्ये येत आहेत. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत आणि दुसरीकडे नागपूरमध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे त्या सगळ्यांची, शेतकरी नेत्यांची, आंदोलकांची भूमिका काय आहे? प्रज्ञा, काल रात्रीपासूनच आंदोलक जे आहेत ते त्यांचा जामठा येथील मूळचा जो ठिय्यास्थान आहे तो सोडून परसोडी येथील जो प्रशासनाकडून देण्यात आलेला मैदान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यामुळे जो हायवे आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर आलेली आहे. बच्चू कडू आज 12 वाजताच्या सुमारास जे आहेत ते मुंबईला जातील नागपुरातून, अशी माहिती जी आहे ती त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळत आहे आणि 12 वाजता ते मुंबईला नागपुरातून रवाना झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे जे इतर प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. ही चर्चा सकारात्मक व्हावी अशी अपेक्षा जी आहे ते सर्व शेतकरी नेते आणि आंदोलक जे आहेत ते लावून आहेत आणि सकारात्मक चर्चा झाली तर आंदोलन जो आहे तो आज दिवसभर शांततेने परसोडीच्या मैदानावर होणार आहे. कुठलाही चक्काजाम केला जाणार नाही, कुठलाही रस्ता रोको केला जाणार नाही. एका मैदानावर बसून आंदोलक जे आहे ते आपलं आंदोलन शांततेने करतील. रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी जेव्हा बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत गेलेला शिष्टमंडळ नागपुरात परतेल त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाईल. त्यामुळे आंदोलन आज तरी संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत शांततेने होईल अशी अपेक्षा आहे. मात्र बैठकीमध्ये काय चर्चा होते, काय निष्पन्न होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारकडून काय प्रतिसाद दिला जातो, त्या संदर्भात काय वेळ मर्यादा ठरवली जाते, या अनुषंगाने उद्या सकाळी मग परत आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती शिष्टमंडळ नागपुरात परत आल्यानंतर ठरवली जाईल अशी अपेक्षा आहे. सध्या बच्चू कडू जे आहेत ते आंदोलनस्थळी नाही आहे, मात्र ते आपल्या सहकाऱ्यांसोबत सरकारसोबत चर्चा करताना कोणते मुद्दे मांडायचे या संदर्भातली तयारी करत असल्याची माहिती आहे. थोड्या वेळानंतर आंदोलनस्थळी बच्चू कडू पोहोचतील आणि मग आंदोलकांची भेट घेऊन ते नागपूर विमानतळावर जातील आणि तिथून मग ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील. बरोबर आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा उद्या आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. रजत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया. महाविकास